तर पुन्हा एकदा तुमच्या आपल्या व्हिडिओमध्ये स्वागत आहे। लाडक्या बहिणींसाठी सर्वात महत्त्वाच्या गोष्टी हे बघा, जर ह्या 8 नियम तुम्ही जाणून घेतले तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे पैसे हे कधीही थांबणार नाही। म्हणजे प्रत्येक महिन्याला तुमची जे लाडकी बहीण योजनेचे पैसे आहे हे प्रत्येक महिन्याला तुमच्या बँक अकाउंटमध्ये येणार आहे। मात्र तुम्ही जर हा व्हिडिओ संपूर्ण बघितला नाही तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे पैसे आहे हे कधीच मिळणार नाही। कारण या व्हिडिओमध्ये मी ते 8 नियम कव्हर केलेले आहे ज्यामधून तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे पैसे हे मिळणार आहे। म्हणजेच की लाडकी बहीण योजनेचे पैसे हे तुम्हाला कधी मिळणार व त्याचे नियम काय आहे आणि तुमच्या बँक अकाउंट मध्ये कधी येणार व तुम्हाला कोणते बँक अकाउंट पाहिजे याची सर्व माहिती मी तुम्हाला या एकाच व्हिडिओमध्ये दिली आहे। त्याच्यामुळेच तुम्ही हा व्हिडिओ संपूर्ण नक्की बघा, जेणेकरून तुम्हाला देखील लाडकी बहीण योजनेचे जे पैसे आहे हे प्रत्येक महिन्याला मिळू शकतील आणि तुमचे जे पैसे आहे हे कधीही थांबणार नाही। म्हणजेच की तुमचे पैसे प्रत्येक महिन्याला रेग्युलर रित्या मिळणार। तर आपल्या व्हिडिओला चालू करूया। तर सर्वात आधी जाणून घेऊया 30 ते 40 हजार महिला नक्की लाडकी बहीण योजनेमधून बाद का झाल्या। हे बघा, लाडकी बहीण योजनेमधून अनेक महिला दररोज बाद होत आहे, कारण त्यांचं काही त्यामागे कारण आहे। म्हणजे सरकार किंवा अदिती तटकरे यांनी सांगितल्यानुसार अनेक लाडक्या बहिणी जे आहे लाडकी बहीण योजनेमधून बाद होत आहे। लाडकी बहीण योजनेमधून आतापर्यंत जवळपास 30 ते 40 लाख महिला बाद झाल्या आहे। यानंतर आणखी देखील अर्जाची छाननी चालू आहे, आणखी पण महिला बाद होणार आहेत। जवळपास 2 कोटीपेक्षा जास्त महिलांनी अर्ज सादर केला होता। हे बघा, लाडकी बहीण योजना जेव्हा चालू झाली तेव्हा लाडकी बहीण योजनेमध्ये जवळपास 2 कोटीपेक्षा जास्त महिलांनी आपला अर्ज सादर केला होता। मात्र 2 कोटीपेक्षा जास्त महिलांनी अर्ज केला असून यामधून जे आहे 30 ते 40 लाख महिला आतापर्यंत बाद झालेल्या आहे आणि यानंतर दररोजच अर्जाची छाननी चालू आहे। या छाननीमध्ये जर तुमचा देखील अर्ज बाद झाला तर तुम्हाला देखील लाडकी बहीण योजनेचे पैसे आहे हे कधीही मिळणार नाही आणि यानंतर तुमचा जर अर्ज आता बाद झाला तर पुन्हा अर्ज तुम्हाला करताही येणार नाही व लाडकी बहीण योजनेचे पैसे तुम्हाला 1 रुपया सुद्धा कोणत्याच हप्त्याला मिळणार नाही। तर नक्की याची प्रोसेस काय आहे आणि ह्या महिला नक्की का बाद झाल्या व याची काय चूक होती याची संपूर्ण माहिती मी या व्हिडिओमध्ये दिली आहे। त्यामुळेच तुम्हाला व्हिडिओ संपूर्ण बघायचा आहे। या व्हिडिओमध्ये आपण ते 8 पॉइंट कव्हर केलेले आहे ज्या व्हिडिओमध्ये कोणीही बोलत नाही। म्हणजेच की तुम्हाला यूट्यूबवरती अनेक व्हिडिओ मिळतील, मात्र त्या अनेक व्हिडिओमध्ये तुम्हाला वेगळीच माहिती दिली असते। मात्र मी तुम्हाला यूट्यूबवरती हा नवीन व्हिडिओ घेऊन आलेला आहो। या व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्व माहिती मिळणार आहे। म्हणजेच की जेवढी देखील लाडकी बहीण विषयी माहिती असेल किंवा नियम असेल किंवा अटी असेल, नक्की यासाठी कोणत्या बँक अकाउंट लागतील किंवा याचे पैसे तुम्हाला कोणत्या महिन्याला कधी मिळणार याची सर्व माहिती मी तुम्हाला एकाच व्हिडिओमध्ये दिलेली आहे। तर हा व्हिडिओ संपूर्ण नक्की बघा। हे बघा, सर्वात आधी तुम्हाला पैसे कधी मिळणार हे आपण जाणून घेऊया। त्याआधी आपण जाणून घेऊया की बाकीचे नियम काय आहेत। महत्त्वाचे 5 नियम। सर्वात आधी हे 5 निकष काय आहे हे तुम्ही जाणून घ्यायला पाहिजे, कारण या 5 निकषामध्ये जर तुम्ही बसत असाल तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळणार आहे। म्हणजेच की या 5 निकषामध्ये जे महिला बसतात त्या महिलांना कधीच कोणती तकलीफ येत नाही। म्हणजेच त्या महिलांना कधीही टेन्शन घ्यायची गरज नाही आहे, कारण त्यांचे पैसे कधीही थांबणार नाही। मात्र त्याआधी तुम्ही हे 5 निकष जाणून घ्यायला पाहिजे। आधार कार्ड मध्ये तुमचे नाव असणे गरजेचे आहे। हे बघा, प्रत्येक महिलेच्या घरी आधार कार्ड असतं, म्हणजेच ती महिला गरीब आहे आणि त्यांना आर्थिक मदत दिली गेली जाते आणि त्यांना आर्थिक मदत म्हणून काहींना कंट्रोल देखील दिलं गेलं जाते, म्हणजेच राशन दिलं जातं। तर राशन मिळणाऱ्या महिलांना लाडकी बहीण योजनेचे पैसे हे रेग्युलररित्या मिळणार आहे। म्हणजेच की त्या महिलेच्या घरी राशन कार्ड असेल आणि त्या महिलेचं नाव राशन कार्डमध्ये असेल तर त्या महिलांना लाडकी बहीण योजनेचे पैसे हे रेग्युलररित्या प्रत्येक महिन्याला मिळणार आहे। मात्र जर तुमचे नाव राशन कार्डमध्ये नसेल तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेमधून बाद केले जाणार आहे। जर तुमचं आता लग्न झालेलं असेल आणि राशन कार्डमध्ये तुमचं नाव नसेल, मात्र तुम्ही घरी असताना म्हणजे लग्नाआधी तुम्ही त्या घरी असताना तुमचं नाव जर राशन कार्डमध्ये असेल तर तुम्ही ते राशन कार्ड देखील जोडून तुमचे पैसे जे आहे ते घेऊ शकता। 2.5 लाखापेक्षा जास्त उत्पन्न नसले पाहिजे। हे बघा, तुमचे उत्पन्न 2.5 लाखापेक्षा नसायला पाहिजे। जर तुमचे उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त असेल तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे पैसे जे आहे ते मिळणार नाही। तुम्हाला नियमामध्ये देखील आधी सांगितलं होतं, जर तुमचे उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त असेल तर तुम्ही लाडकी बहीण योजनेचा जो अर्ज आहे तो करू नका। तरी देखील अनेक महिलांनी लाडकी बहीण योजनेमध्ये आपला अर्ज सादर केला व प्रत्येक महिन्याला पैसे घेत आहे। घरी कोणाच्याही नावावरती कार नसली पाहिजे।
हे बघा, अनेक महिलांच्या घरी कार असते आणि तरी सुद्धा लाडकी बहीण योजनेमध्ये ती महिला अर्ज करते. हे बघा, तुम्हाला आदिती तटकरे किंवा देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा सांगितलं होतं. म्हणजेच त्यांनी काल माध्यमांशी बोलताना देखील सांगितलं आहे की ज्या महिलांच्या घरी कार असेल किंवा त्यापेक्षा महागडी गाडी असेल त्या महिलांना लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळणार नाही. व अर्ज छाननीमध्ये जर त्या महिलेच्या घरी कार सापडली तर आम्ही त्या महिलेचा अर्ज बाद करू, असं त्यांनी काल माध्यमांशी बोलताना सांगितलेलं आहे. तर तुमच्या घरी कार असेल तर तुम्ही स्वतःहून अर्ज मांग घ्यायला पाहिजे. जर नाही घेतला तर तुमच्यावरती कठोर कारवाई जी आहे सरकार करण्यात येईल. महिला जी आहे महाराष्ट्र राज्यामधली असली पाहिजे. हे बघा, ज्या लाडक्या बहिणी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत आहे ती महिला महाराष्ट्र राज्यामधलीच असली पाहिजे. म्हणजेच की जे महिला इतर राज्यातील असेल तरी सुद्धा त्यांनी लाडकी बहीण योजनेमध्ये आपला अर्ज सादर केला तर त्या महिलांना इथे बाद केलं जातील. हे बघा, तुम्ही म्हणसाल की आम्ही महाराष्ट्रातीलच आहोत तेव्हाच आम्ही अर्ज केला, मात्र काही महिला अशा असतात ज्यांनी दुसऱ्या राज्यातून असून सुद्धा लाडकी बहीण योजनेमध्ये अर्ज केला, कारण त्यांना पैशाची गरज असते. त्याच कारणामुळे ते पुणे मुंबई सारख्या सिटीमध्ये आपल्या महाराष्ट्रात येतात आणि लाडकी बहीण योजनासारख्या अनेक योजनांमध्ये ते आपल्या जाग्यावरती फॉर्म भरत असतात. त्याच कारणामुळे सरकारने जे आहे असा नवीन नियम चालू केला आहे. तर याच्याकडे तुम्ही जर महाराष्ट्रातल्या असेल तर तुम्ही दुर्लक्ष करा, मात्र ज्यांनी महाराष्ट्रातला नसून सुद्धा अर्ज केला त्यांनी याच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे. जर तुम्ही महाराष्ट्र राज्यामध्ये नसाल तर तुम्ही अर्ज करू नका, किंवा तुम्ही याआधी जर अर्ज केला असेल तर तुमचा अर्ज लाडकी बहीण योजनेमधून आता बाद होणार आहे. डॉक्युमेंट्स ओरिजिनल असले पाहिजे. हे बघा, अनेक महिला लाडकी बहीण योजनेमध्ये जेव्हा आपला अर्ज सादर केला तेव्हा अनेक महिलांनी खोट्या प्रकारचे डॉक्युमेंट तिथे दिले होते. अर्ज करताना अनेक महिलांनी जे आहे आपला खोटा उत्पन्नाचा दाखला दिला होता, म्हणजे ज्याचे उत्पन्न 2.5 लाखापेक्षा कमी असायला पाहिजे, मात्र अनेक महिलांचे उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त होते. तरी सुद्धा त्यांनी आपला अर्ज केला आणि तिथे खोटे डॉक्युमेंट दिले. त्याच कारणामुळे आधी त्यांचा अर्ज मंजूर झाला होता आणि अनेक महिलांना लाडकी बहीण योजनेचे पैसे हे तेव्हा त्यांना देण्यात आलेले होते, कारण तिथे डॉक्युमेंट सक्सेसफुल झाले. त्याच कारणामुळे त्यांचे पैसे तिथे त्यांना प्राप्त झाले होते. मात्र आता अर्जाची पुन्हा छाननी केली जात आहे. त्या अर्जाच्या छाननीमध्ये जर त्यांचे डॉक्युमेंट फेक निघाले तर त्यांना लाडकी बहीण योजनेमधून बाद केले जाणार आहे व त्यांना यानंतर कधीही लाडकी बहीण योजनेमध्ये पैसे मिळणार नाही व त्यांना लाडकी बहीण योजनेचा यानंतर कधीही लाभ मिळणार नाही आहे. 2025 मध्ये उत्पन्नात वाढ. हे बघा, 2024 मध्ये तुमचे उत्पन्न कमी होते, मात्र आता 2025 मध्ये तुमच्या उत्पन्नात वाढ झाली आहे. तरी सुद्धा अर्ज छाननी केल्यानंतर तुमचा अर्ज बाद होणार आहे, कारण आता तुमच्या उत्पन्नात वाढ झाली आहे. त्या कारणामुळे अर्ज योजनेतून बाद होणार आहे. हे बघा, 2024 मध्ये तुमचे उत्पन्न बरोबर होते, म्हणजेच तुमचे उत्पन्न 2.5 लाखापेक्षा कमी होते, मात्र आता 2025 चालू झालेलं आहे. 2025 चालू झाल्यानंतर जर तुमच्या घरी कोणी सरकारी नोकरीवरती लागलेलं असेल किंवा तुम्ही स्वतः देखील सरकारी नोकरीवरती लागलेले असाल तर तुम्हाला देखील लाडकी बहीण योजनेमधून बाद केले जाणार आहे, कारण 2024 मध्ये तुमच्या घरी कोणीही नोकरीवरती नव्हतं. त्याच कारणामुळे तुमचे जे उत्पन्न होते हे 2.5 लाखापेक्षा कमी होते, मात्र आता 2025 लागल्यानंतर तुमचे जे उत्पन्न आहे 2.5 लाखापेक्षा जास्त झालेले आहे. त्याच कारणामुळे आता अर्ज छाननी केल्यानंतर तुमचा जर अर्जामध्ये 2.5 लाखापेक्षा जर उत्पन्न तुमचे वाढ दिसले तर तुमचा जो अर्ज आहे तो बाद तिथेच केला जाणार आहे आणि यानंतर तुम्हाला कधीही लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळणार नाही. ह्या दोन बँका महत्त्वाच्या. हे बघा, इंडियन पोस्ट पेमेंट बँक व SBI या दोन बँका तुमच्यासाठी सर्वात महत्त्वाच्या आहे, कारण सर्वात आधी लाडकी बहीण योजनेचे पैसे हे याच दोन बँकमध्ये येणार आहे, कारण सर्वांना जवळ याच दोन बँका अवेलेबल असतात, त्यामुळेच पैसे याच दोन बँकमध्ये येणार आहे. हे बघा, खेड्यागावामध्ये किंवा ग्रामीण भागामध्ये तुम्ही बघत असाल सर्वांच्याकडे जे आहे इंडियन पोस्ट पेमेंट बँक आणि SBI हीच बँक अवेलेबल असते. आणि जेव्हा लाडकी बहीण योजना चालू झाली तेव्हा देखील सरकारने सांगितलं होतं की तुमचे जर अकाउंट नसेल तर तुम्ही इंडियन पोस्ट पेमेंट बँक किंवा SBI मध्ये काढा. अनेक महिलांनी SBI मध्ये किंवा इंडियन पोस्ट पेमेंट बँकमध्येच आपले अकाउंट ओपन केले. हे बघा, जेव्हा लाडकी बहीण योजना चालू झाली तेव्हा 90% महिलांनी इंडियन पोस्ट पेमेंट बँक व SBIचेच अकाउंट तिथे दिले गेले होते. त्याच कारणामुळे सर्वात आधी लाडकी बहीण योजनेचे पैसे याच दोन बँकमध्ये येणार आहे आणि बाकीच्या बँकांना देखील घाबरायचं कारण नाही आहे, कारण अनेक महिलांकडे बाकीच्या बँकेचे अकाउंट आहे. त्याच कारणामुळे सर्वांना पैसे मिळणार, मात्र सर्वात आधी याच दोन बँकमध्ये आपले पैसे जे आहे ते येणार आहे. आणि जे लाडकी बहीण योजनेचे पैसे आहे हे 3 टप्प्यामध्ये तुम्हाला मिळणार आहे. सर्वात आधीचा जो टप्पा आहे म्हणजेच पहिला टप्पा तो या दोन बँकामध्ये येतील व उरलेले 2 टप्पे आहे ते 2 टप्पे उरलेल्या जे बँका आहेत त्या बँका
बँकामध्ये येणार आहे। तर सर्वांनी हे लक्षात घ्यायचं आहे की सर्वात आधी या 2 बँकामध्ये आपले पैसे जे आहे ते येणार आहे। तर सर्वात जास्त ज्या महिलांकडे कोणत्या बँक आहे हे आपल्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि तुमच्याकडे देखील कोणती बँक आहे हे देखील आपल्या कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका। चुकीच्या पद्धतीने अर्ज, जर तुम्ही लाडकी बहीण योजनेमध्ये चुकीच्या पद्धतीने अर्ज भरला असेल, म्हणजेच की खोटे प्रकारचे डॉक्युमेंट दिले असेल किंवा त्यामध्ये वयोमर्यादा काही कोड करून तुम्ही अर्ज सादर केला असेल, या प्रकारच्या अर्जाची छाननी केली जाणार आहे व अर्ज बाद केले जाणार आहे। हे बघा, अनेक महिलांनी चुकीच्या प्रकारचे डॉक्युमेंट तिथे दिलेले आहे आणि लाडकी बहीण योजनेचा अर्ज जो आहे तो केला आहे आणि आतापर्यंत प्रत्येक महिन्याचे 6 हप्ते त्यांनी घेतलेले आहे आणि आता 7वा जो हप्ता आहे हे त्यांना मिळणार नाही आहे, कारण सरकारकडून कठोर कारवाई जी आहे अशा महिलांवरती केली जाऊ शकते, कारण महिलांच्या अर्जाची छाननी केली जाणार आहे आणि तिथे जर तुमचे डॉक्युमेंट फेक निघाले किंवा तुमच्या वयोमध्ये खोड निघाली तर तुम्ही देखील लाडकी बहीण योजनेमधून बाद होणार आहात। हे बघा, अनेक महिलांनी लाडकी बहीण योजनेचा जेव्हा अर्ज सादर केला होता तेव्हा त्यांचे वय जे आहे 18 ते 65 वर्षामध्ये ते बसत नव्हत्या। त्याच कारणामुळे त्यांनी त्यांच्या डॉक्युमेंटमध्ये खोड करून त्यांची वयोमर्यादा कमी केली किंवा वाढवली आणि लाडकी बहीण योजनेचे पैसे जे आहे प्रत्येक महिन्याला ते घेत आहे। मात्र आता तसे अर्जाची छाननी केल्यानंतर तसे डॉक्युमेंट जे आहे म्हणजेच फेक प्रकारचे जे डॉक्युमेंट आहे ते तिथे सापडणार आहे आणि अर्जामध्ये जर त्यांचे फेक डॉक्युमेंट सापडले तर त्यांना लाडकी बहीण योजनेमधून कायमचे बाद केले जाणार आहे व आतापर्यंत त्यांनी जेवढे देखील पैसे लाडकी बहीण योजनेमधून उकलले ते सर्व पैसे जे आहे सरकार त्यांच्याकडून वसूल करू शकते। तर सर्वांनी याच्यावरती लक्ष द्यायला पाहिजे। नक्की तुमचे डॉक्युमेंट प्रॉपररित्या बरोबर आहे की फेक आहे हे देखील त्यांनी तपासायला पाहिजे। तर ते तपासणारच आहे, मात्र तुम्ही देखील स्वतःहून तुमचे डॉक्युमेंट नक्की तुम्ही बरोबर दिलेत की खोटे दिले हे देखील तुम्ही स्वतःहून तपासायला पाहिजे। 2100 रुपये कधीपासून? सर्वांना 2100 रुपये कधी मिळणार याची वाट होती। तुम्हाला एप्रिल महिन्यापासून किंवा पुढल्या येणाऱ्या भाऊबीजेपासून चालू होऊ शकतात। नक्की यावरती हा निर्णय नाही, सध्या तरी तुम्हाला 1500 रुपये प्रत्येक महिन्याला मिळणार आहे। हे बघा, अनेक लाडक्या बहिणींना 2100 रुपये देण्याचा निर्णय सरकारने घेतला होता, मात्र आतापर्यंत कोणत्याही महिलेच्या बँक अकाउंटमध्ये 2100 रुपये जे आहे ते पाहायला मिळाले नाही। तुम्हाला देखील प्रश्न पडला असेल की नक्की 2100 रुपये सरकारने द्यायचे कबूल केले होते, मात्र आतापर्यंत आमच्या बँक अकाउंटमध्ये 2100 रुपये आले का नाही? तर लक्षात घ्या, तुम्हाला 2100 रुपये लवकरच मिळणार आहे, पण सध्या तरी तुम्हाला 1500 रुपये प्रत्येक महिन्याला मिळणार आहे। 2100 रुपये जे आहे तुम्हाला एप्रिल महिन्यापासून किंवा पुढल्या येणाऱ्या भाऊबीजेपासून तुमच्या बँक अकाउंटमध्ये तुम्हाला पाहायला मिळू शकते, मात्र सध्या तरी तुम्हाला 1500 रुपये जे आहे आता मिळणार आहे। याच्यावरती सरकारने आणखी कोणताही निर्णय जे आहे घेतलेला नाही आहे। नक्की सरकार याच्यावरती निर्णय कधी घेतील किंवा काय करतील याची संपूर्ण माहिती मी तुम्हाला व्हिडिओद्वारे समजून सांगणार आहोत। त्यासाठीच तुम्ही आपले चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, कारण आपल्या चॅनलवरती येणाऱ्या सर्व नोटिफिकेशनचे व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळाले पाहिजे। त्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन ऑलवर सेट करा, सर्व नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत आपोआप पोहोचतील। योजना कधीपर्यंत? सर्वांच्या मनात प्रश्न असेल, लाडकी बहीण योजना कधीपर्यंत चालणार आहे? हे बघा, जोपर्यंत सरकार आहे तोपर्यंत लाडकी बहीण योजना चालू राहणार आहे। लाडकी बहीण योजना कधीही बंद पडणार नाही, प्रत्येक महिन्याला पैसे मिळत राहतील। हे बघा, प्रत्येक महिलेच्या मनात असा प्रश्न असेल की सध्या आम्हाला लाडकी बहीण योजनेचे पैसे हे मिळत आहे, मात्र हे पैसे जे आहे कुठपर्यंत मिळणार व ही योजना जी आहे कुठपर्यंत चालू राहणार? हे बघा, सध्या सरकार आहे आणि सरकार 5 वर्ष चालत असतं, तर 5 वर्षापर्यंत ही योजना चालू राहणार आहे, म्हणजेच की 5 वर्षापर्यंत तुम्हाला जे पैसे आहे हे प्रत्येक महिन्याला मिळणार आहे। मात्र त्यानंतर जर हे सरकार राहिलं तर तुम्हाला याच्यामध्ये काही बदल करून नवीन योजना चालू करू शकते किंवा लाडकी बहीण योजना जी आहे हीच योजना तुम्हाला प्रत्येक महिन्याला चालू राहू देऊ शकते। नक्की याच्यामध्ये काय बदल करणार हे सध्या तरी माहित नाही, मात्र 5 वर्षापर्यंत जे आहे लाडकी बहीण योजना सुरळीतरित्या चालू राहणार आणि प्रत्येक महिन्याला तुम्हाला जे 1500 रुपये सध्या चालू आहे हे देखील चालू राहणार आणि काही दिवसानंतर म्हणजेच एप्रिल महिन्यापासून तुम्हाला 2100 रुपये देखील मिळणार आहे। मोबाईल आधार लिंक, हे बघा, सर्वांनी चेक करायला आहे की तुमचा मोबाईल नंबर आधार कार्डशी लिंक आहे का व आधार कार्ड बँकेशी लिंक आहे का, या सर्व गोष्टी लिंक असणे गरजेचे आहे, तेव्हाच तुम्हाला तुमच्या बँकमध्ये पैसे येणार आहे व त्यासोबत कोणत्या बँक अकाउंटमध्ये तुमचे अकाउंट लिंक आहे हे देखील चेक करायला पाहिजे। हे बघा, अनेक महिलांसोबत असा प्रॉब्लेम चालू आहे की त्यांचे लाडकी बहीण योजनेचे पैसे हे त्यांना आतापर्यंत भेटलेले नाही आहे, तर अनेक महिलांसोबत असं झालंय की त्यांचे
लाडकी बहीण योजनेचे पैसे हे त्यांना मिळाले, मात्र त्यांना 2 ते 3 महिन्याचेच पैसे मिळाले आहे. उर्वरित त्यांचे जेवढे पण हप्ते आहे हे आणखी देखील त्यांना मिळालेले नाही आहे. नक्की त्यांनी आधी चेक करायचं आहे की त्यांचा जो मोबाईल नंबर आहे हे किती बँकेशी लिंक आहे आणि त्यांचं आधार कार्ड जे आहे हे देखील किती बँकेशी लिंक आहे हे त्यांनी आधी चेक करायला पाहिजे. कारण अनेक महिलांसोबत असं झालंय की ज्या बँकेशी त्यांचा मोबाईल नंबर लिंक आहे त्या बँकमध्ये काही हप्ते गेले व दुसऱ्या बँकमध्ये काही हप्ते गेले. आधी तुम्हाला हे चेक करायचं आहे की नक्की तुमच्या नावावरती किती बँक आहे आणि नावावरती बँक समजल्यानंतर तुम्हाला चेक करायचं आहे की कोणत्या बँकेशी मोबाईल नंबर लिंक आहे व कोणत्या बँकेशी आधार कार्ड लिंक आहे. नक्की तुमचं बँक अकाउंट आधी आधार कार्ड मोबाईल नंबरशी लिंक नसेल तर तुम्ही सर्वात आधी ते लिंक करून घ्या आणि तुमचे जर पैसे आतापर्यंत तरी देखील नसेल आले तर नक्की तुमच्या नावावरती किती बँक अकाउंट आहे हे चेक करा. आणि जर मेसेज नसेल आला तर स्वतः तुम्ही बँक अकाउंटमध्ये जा आणि बँक चेक करा, कारण तिथे तुमचे पैसे आलेले असू शकते. तर अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण माहितीसाठी आपले चॅनल सबस्क्राईब नक्की करा व व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून कमेंट बॉक्समध्ये तुमचे काही प्रश्न असेल तर आम्हाला विचारा, कारण आपल्या चॅनलवरती तुम्हाला दररोज अशाच प्रकारच्या सरकारी योजनांची माहिती आपल्या चॅनलवरती तुम्हाला दररोज व्हिडिओद्वारे मिळत राहतील. त्यासाठीच तुम्ही आपले चॅनल सबस्क्राईब नक्की करा आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि कमेंट बॉक्समध्ये तुमचे या योजनेविषयी काही प्रश्न असतील किंवा दुसऱ्या कोणत्याही योजनेविषयी जर तुमचे काही प्रश्न असेल तर आपल्या कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. आम्ही त्या सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्हाला देण्याचा प्रयत्न नक्की करू. धन्यवाद. जय महाराष्ट्र.